अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून या पंढरपूर शहरातल्या स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आम्ही गेले 3 ते 3.5 तास या ठिकाणी आंदोलन करतोय। प्रामुख्याने महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या दंडांच्या नावाखाली जे आर्थिक पिळवणूक विद्यार्थ्यांची केली जाते तो एक आमचा प्रमुख मुद्दा या आंदोलनाचा आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना साप्ताहिक सुट्ट्या दिल्या जात नाहीत, शनिवाराच्या सुट्ट्या दिल्या जात नाहीत, जोर जबरदस्ती करून त्या ठिकाणी नाईट स्टडीसाठी विद्यार्थ्यांना बसवलं जातं। जे विद्यार्थी गैरहजर आहेत अशा विद्यार्थ्यांकडून अनधिकृतरित्या दंड वसुली केली जाते। त्या ठिकाणी अशा पद्धतीने आर्थिक पिळवणूक करण्याचं काम जर महाविद्यालय करत असेल तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शांत बसणार नाही। आणि म्हणूनच आज 800 ते 1000 विद्यार्थ्यांचं आंदोलन गेल्या 3-3.5 तासांपासून आम्ही प्रशासनाच्या विरोधामध्ये करतोय। अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आंदोलनाचा अधिकार दाबण्याचा प्रयत्न महाविद्यालय प्रशासनाकडून होतोय। विद्यार्थ्यांच्या घरी फोन लावून दबाव टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय। शिक्षकांच्या माध्यमातून तुम्ही एलसी घेऊन जा, आज जर तुम्ही आंदोलनात बसलात तर तुम्ही परत कॉलेजला येऊ नका, अशा पद्धतीच्या धमक्या या त्या ठिकाणी प्राध्यापकांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत। याचा आम्ही धिक्कार करतो। संविधानाने दिलेला जो आंदोलनाचा अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करीत आज प्रशासनाच्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर आलेलो आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणाहून आम्ही जाणार नाही। विद्यार्थ्यांनी जे मागण्या दिल्या होत्या जे त्यांच्यावर सविस्तर चर्चा झाली। विद्यार्थ्यांचं मत होतं की नाईट अभ्यासिकाला कंपल्सरी करू नये, पण आमचं विद्यार्थी हिताच्या दृष्टीनं आम्ही पालकांच्या पालक मेळाव्यात जी मंजूर झालेले त्याप्रमाणे नाईट स्टडी घेत होतो। जरी त्यात एखाद्या विद्यार्थ्याला अडचण असेल तर आम्ही परमिशन देण्याचं ठरलेलं आहे, त्यानुसार ते पण मान्य झालेलं आहे। दुसरा होता विद्यार्थ्यांचा की तुम्ही दंड आकारत आहात विद्यार्थी ॲब्सेंट असेल तर आपण ते ॲपेक्स बॉडीमध्ये मंजूर करून घेतलेलं होतं, पण तेही विद्यार्थी म्हणतात हे आम्ही जरी गैरहजर राहिलो तरी आम्हाला दंड वगैरे लागू होऊ नये। तो पण आम्ही त्यांचं मान्य केलेलं आहे, परंतु जे अटेंडन्सचा रूल आहे तो विद्यापीठाच्या प्रमाणे 75% व 25% जे जेन्युइन रिझन आहे तेवढंच मंजूर केलं जाईल, ह्यानुसार त्या मागण्या मान्य झालेल्या आहेत।